ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्लोक मी स्क्रीनवर दाखवतो. स्क्रीनवर श्लोक आहे आणि त्याच्यानंतर लोकेश्वर कृष्ण प्रभू मराठीमध्ये, माझ्याकडे मराठीत नाही आहे, मग मराठीत भाषांतर आणि तात्पर्य वाचतील. यानी वेदविदां श्रेष्ठो भगवान बादरायणः अन्ये च मुनयः सूत परावरविदो विदुः. यानी वेदविदां श्रेष्ठो भगवान बादरायणः अन्ये च मुनयः सूत परावरविदो विदुः. यानी वेदविदां श्रेष्ठो भगवान बादरायणः अन्ये च मुनयः सूत परावरविदो विदुः. प्रभुजी उच्चारण करू शकतात. यानी वेदविदां श्रेष्ठो वेदविदां श्रेष्ठो भगवान बादरायणः अन्ये च मुनयः सूत परावरविदो विदुः. भगवान बादरायणः अन्ये च मुनयः सूत माताजी. भगवान बादरायणः अन्ये च मुनयः सूत परावरविदो विदुः. आपण शब्दार्थ आणि भाषांतर आणि तात्पर्य ऐकूया. शब्दार्थ श्लोकाचं भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपादांद्वारे. हरे कृष्ण. जय प्रभु. यानी जे सर्व वेदविदां वेदांचे ज्ञाते श्रेष्ठ श्रेष्ठ भगवान भगवंतांचा अवतार बादरायणः श्री व्यासदेव अन्ये इतर च आणि मुनयः ऋषी
सुत हे सूत्र गोस्वामी परावरविदः प्राकृत व अप्राकृत ज्ञानात निष्णात असणारे विदुः जे जाणतात. भाषांतर हे सूत्र गोस्वामी तुम्ही ज्येष्ठ आणि ज्ञानवृत्त आहात, त्यामुळे भगवंतांचे अवतार असणारे जे भगवान व्यासदेव यांच्या ज्ञानाशी तुम्ही परिचित आहात, तसेच सर्व प्रकारच्या प्राकृत आणि अप्राकृत ज्ञानात जे पूर्णपणे निष्णात आहेत अशा इतर ऋषींनाही तुम्ही जाणता. तात्पर्य: भागवत हे ब्रह्मसूत्र अथवा बादरायणी वेदांत सूत्रावरील स्वाभाविक भाष्य आहे. येथे स्वाभाविक भाष्य असे म्हटले आहे कारण श्रील व्यासदेव हे वेद साहित्याचे सार अशी जी वेदांत सूत्रे व भागवत अशा दोनांचीही रचनाकार आहे. श्रील व्यासदेवांव्यतिरिक्त शिवदर्शनांचे गौतम, कनाद, कपिल, पतंजली, जैमिनी, अष्टावक्र इत्यादी ऋषी आहेत. आस्तिकवाद पूर्णपणे वेदांत सूत्रात स्पष्ट केलेला आहे आणि इतर ज्या मनोधर्मी दार्शनिक पद्धती आहेत त्या सर्व कारणांच्या मूळ कारणाचा जवळजवळ उल्लेखच नाही. सर्व दार्शनिक पद्धती निष्णात झाल्यानंतरच इतर मनोधर्मी पद्धतींना न मानता वक्ता भागवताचा ईश्वरवादी दृष्टिकोन पूर्ण प्राध्यापक होते. म्हणून नेहमी शरण्यातील ऋषींनी त्यांना उच्च आसनावर आरूढ केले. येथे श्रील व्यासदेवांना भगवानाचे संबोधण्यात आले आहे कारण ते अधिकृत षट्कावेश अवतार आहेत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. आज आपण सर्व एकत्र आले आहात रविवारी सकाळी श्रीमद भागवतंवर चर्चा ऐकण्यासाठी. आणि प्रथम तुम्हा सर्वांना दंडवत प्रणाम. आणि तुम्हा सर्वांना दंडवत प्रणाम करून श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणि सुदर्शनजी यांच्या पण चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवत स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 7 यावर चर्चा करत आहोत. सुरुवातीचे 3 श्लोक होते त्याच्यामध्ये श्रीमद भागवतमचा महिमा सांगितला होता की श्रीमद भागवतम नक्की आहे काय. निगम कल्पतरोर गलितम फलम. वेदरूपी कल्पतरूचं एक परिपक्व फळ जे झाडावर परिपक्व होऊन स्वतः पिकून खाली पडलंय आणि त्याच्यामुळे खूप गोड आहे,
शुकमुखाद, शुकदेव गोस्वामींनी त्याला चाखलंय, तर खूप गोड फळ आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला सांगितलं की कसं आहे, परमो निर्मत्सराणाम सताम, की जे लोक शुद्ध हृदयाचे आहेत तेच केवळ या श्रीमद भागवतमला समजू शकतात. आणि मग त्या अनुसार श्रीमद भागवताची स्तुती केल्यानंतर आपण आता इथे पोचलोय की शौनकादी ऋषी नैमिषारण्य इथे उपस्थित आहेत. 88,000 ऋषी तिथे उपस्थित आहेत. आपण ऋषी नसतो, आपण साधारण मनुष्य आहोत. पण आपण जरी 88,000 एका ठिकाणी एकत्रित झालो, 88,000 काय 88 जरी एकत्रित झालो, कुठल्याही गोष्टीला समजून घेण्यासाठी आपले विविध मतं असतील, तर 88 लोकांची 88 मतं असणार, 88,000 लोकांची 88,000 पेक्षा जास्ती मतं असणार. आणि हे तर सगळे ऋषीमुनी आहेत, हे सगळे विद्वान पंडित आहेत. तर जेव्हा विद्वान लोक एकत्र येतात तेव्हा एक गोष्ट घडते की एकमेकांशी ते सहमत होत नाहीत. त्यामुळे नैमिषारण्य येथे जेव्हा 88,000 ऋषीमुनी एकत्र झालेत तेव्हा त्यांच्यामध्ये पण चर्चा सुरू झाली की नक्की जीवनाचं ध्येय काय आहे, आयुष्यामध्ये मनुष्य जीवनामध्ये नक्की काय मिळवायचं आहे. आणि त्यावेळेस या सर्व ऋषीमुनींनी ठरवलं, आपल्या सर्वांमध्ये एक व्यक्ती इथे उपस्थित आहे ज्यांचं नाव आहे सूत गोस्वामी. आणि या सूत गोस्वामींना हे सर्व ऋषीमुनी विनंती करतायत की हे सूत गोस्वामी, कृपया तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार का. आणि सूत गोस्वामींना असं जेव्हा म्हणतायत की तुम्ही मला मार्गदर्शन करा, तर सूत गोस्वामींची पात्रता काय आहे, सूत गोस्वामींना का म्हणतात की तुम्ही मार्गदर्शन करा. बाकी 87,999 साधूंमध्ये काय कमी आहे, तर ते सुरुवातीला आता हे जे श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 7, 8, हे सुरुवातीचे श्लोक आहेत, त्यामध्ये आता सांगणार आहे सर्व ऋषी मुनी की आम्ही तुम्हाला का निवडलं. हा कोणाच्याही मनात प्रश्न येईल ना, इतके सर्व लोक असताना या एका व्यक्तीला का निवडलं. मग या श्लोकामध्ये सारांश रूपी असं सांगितलंय की हे सूत गोस्वामी, तुम्हाला वेद व्यास ऋषींनी तुम्हाला ज्ञान दिलंय. आणि आजच्या श्लोकामध्ये तर भगवंतांना व्यास ऋषींचा शब्द वापरलाय, भगवान बादरायण. तर हे बद्री फळाच्या वृक्षाखाली तपस्या केली म्हणून त्यांना म्हणतायत की बादरायणी. व्यास ऋषींचं नाव आहे बादरायणी, बादरायण. आणि बादरायणाचा मुलगा म्हणजे शुकदेव गोस्वामी, बादरायणी. सो इथे म्हणतात भगवान बादरायण. तर इथे हा जो शब्द आहे भगवान, हा विशेष का वापरलाय, म्हणतात व्यास ऋषींकडून ज्ञान प्राप्त करणं सोपं नाहीये. कारण व्यास ऋषी भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत, तर त्यांना प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांना शक्य आहे बघणं. त्याच्यामुळे जर कोणा व्यक्तीने व्यास ऋषींकडून, जे परमेश्वर श्रीकृष्णांचेच लिखाण करण्यासाठी अवतार आहेत, त्यांच्याकडून जर ज्ञान मिळालं असेल, याचा अर्थ की त्यांनी श्रीकृष्णांच्या परीक्षेमध्ये पास झालेत. श्रीकृष्ण हृदयस्थ आहेत आणि श्रीकृष्ण अशा कोणाही व्यक्तीला ज्ञान देणार नाहीत ज्यांचं हृदय पवित्र नाहीये. म्हणून व्यास ऋषींचे शिष्य जर बनायचं असेल, ते खूप मोठी आंतरिक परीक्षा पास करायला लागेल की हृदय साफ पाहिजे. आणि म्हणून तो या 88,000 ऋषी मुनींना मार्गदर्शन करण्याचा पहिली पात्रता सांगतायत, अहो तुम्ही साधारण नाही आहात, तुम्ही व्यास ऋषींकडून ज्ञान प्राप्त केलंय, म्हणून तुम्ही केवळ बाह्य दृष्टीने हुशार नाही आहात, तर तुम्ही आंतरिक दृष्टीने शुद्ध पण आहात. हा तुमचा पहिला गुण आहे, म्हणून आम्ही तुम्हाला 88,000 साधूंमधून तुम्हाला निवडलं. दुसरी गोष्ट म्हणतात की अन्येच मुनय, असं नाही की तुम्ही फक्त व्यास ऋषींकडून ऐकलं, पण तुम्ही इतर पण मुनी ऋषींकडून ऐकलंय. आणि या सर्वांच्या ज्ञानाच्या आधारावर तुम्हाला आता योग्य काय आणि अयोग्य काय हे तुम्हाला लक्षात आलंय, म्हणून तुम्ही आम्हाला हे मार्गदर्शन करा. तर श्रीमद भागवतामध्ये स्कंद क्रमांक 11, अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 31 आहे. त्यामध्ये असं सांगितलंय, नहि एकस्माद् गुरोर्ज्ञानम सुस्थिरम स्यात् सुपुष्कलम ब्रह्मैतद अद्वितीयम वै गीयते बहुदर्शिभिः. ते या श्लोकाचा जो सारांश रूपी भाषांतर आहे ते हे आहे
की कोणाही शिष्याने केवळ एका गुरूंकडून श्रवण नाही करायला पाहिजे. बहुदर ऋषीभी, अनेक अनेक गुरूंकडून त्यांनी श्रवण करायला पाहिजे. नाही एकस्मात गुरोर ज्ञानम, एकाच गुरूंकडून ज्ञान नाही घेतलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आजच्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की सूत गोस्वामींनी व्यास ऋषींकडून पण ऐकलं आणि इतर ऋषींकडून पण ऐकलंय. पण आपण हे सगळं अनेक वेळा हे पण ऐकलंय की दीक्षा गुरु एकच असतात. आपण दीक्षा अनेकांकडून नाही घेऊ शकत. आणि याचे भरपूर उदाहरणं आहेत. श्यामानंद पंडित होते, त्यांचे गुरु होते हृदय चैतन्य. हृदय चैतन्य कोण होते? हृदय चैतन्य एवढे शुद्ध भक्त होते, मायापूर जवळ अंबिका कालना म्हणून एक जागा आहे, तिथे राहायचे. तर त्यांच्याकडे गौर निताय विग्रह होते आणि गौर नितायची सेवा करायचे. तर कधी कधी त्यांचे जे गौर निताय आहेत ते देवघरातून बाहेर यायचे आणि संकीर्तनामध्ये भाग घ्यायचे. अशा प्रकारचं त्यांचं नातं होतं. आणि एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू हे स्वयं अंबिका कालनाला त्यांना भेटायला आले. मग त्यांच्या समोर त्या प्रांगणामध्ये एक गौर निताय देवघरातून बाहेर आले आणि हे पण एक गौर निताय. तसे दोन गौर निताय होते. आता दोन गौर निताय त्यांच्या समोर नृत्य करत होते. त्यांना कळलं नाही की माझे कुठले आणि जे मायापूरहून नृत्य करत करत आलेत ते कुठले. तर त्यांनी हातात एक छडी घेतली आणि म्हणाले चला आतमध्ये म्हणून. तर त्याच्यातले जे एक गौर निताय आहेत ते परत देवघरात जाऊन बसले आणि एक एक गौर निताय तिथं. असं या प्रकारचं नातं आहे. तर एकदा जेव्हा असं झालं तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश केला. तर म्हणून त्यांचं नाव आहे हृदय चैतन्य. त्या हृदय चैतन्याचा एक शिष्य होता, त्याचं नाव होतं दुखी कृष्णदास. आणि दुखी कृष्णदासला त्यांनी बंगालहून वृंदावनला पाठवलं प्रशिक्षण घेण्यासाठी. कारण वृंदावनला त्यावेळेस श्रील जीव गोस्वामी राहत होते आणि जीव गोस्वामी हे खूप उच्च शिक्षक होते. तर त्यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी जेव्हा पाठवलं तेव्हा जीव गोस्वामींनी त्यांना सेवा दिली होती की निधीवनामध्ये तुम्ही झाडू करा. आणि निधीवनामध्ये जिथे राधाकृष्ण भेटतात तिथे त्यांनी झाडू करायची सेवा होती. तर तेव्हा त्यांना एक पैंजण मिळाली आणि ती पैंजण निधीवनामध्ये मिळते म्हणजे श्रीमती राधाराणीशी संबंधित असेल तर त्यांनी स्वतःकडे ठेवली. आणि ती खरोखर श्रीमती राधाराणींची एक छोटीशी पैंजण होती. एक त्याच्यातला घुंगरू होता. मग दुसऱ्या दिवशी एक म्हातारी बाई त्यांना भेटायला आली तिथे आणि म्हणाली की इथे तुम्हाला काही सापडलंय का? ते म्हणाले हो सापडलंय खरं. म्हणाले मला द्या. ते म्हणे तुम्ही कोण आहे? म्हणे नाही मला मालकीणबाईंनी पाठवलंय, मालकीणबाईंचा एक घुंगरू इथे. मग यांना लक्षात आलं हा चान्स आहे आपल्याला, काहीतरी जर दिव्य दर्शन पाहिजे असेल तर. मग ते म्हणाले की नाही मी तुम्हाला नाही देणार, तुम्ही मला स्वतः मालकीणबाईकडे घेऊन जा. मग तेव्हा त्यांना एका ठिकाणी घेऊन गेले आणि ती जी म्हातारी बाई होती ती पण ललिता देवीमध्ये परिवर्तित झाली. आणि समोर श्रीमती राधाराणी होती आणि श्रीमती राधाराणी सांगितलं तू माझा घुंगरू आहे तो मला देशील का म्हणून. मग हे दिव्य दर्शन घेऊन जो दुखी कृष्णदास आहे अपूर्णपणे कृतार्थ झाले आणि त्यांनी तो आदरपूर्वक तो घुंगरू श्रीमती राधाराणीला दिला. तेव्हा श्रीमती राधाराणी तो घुंगरू घेतला आणि त्यांच्या इथे कपाळावर लावला आणि असा वर नेला. तर जसं आपण पण तिलक लावतो तेव्हा एका बोटाने जेव्हा लावतो तेव्हा बोटाच्या दोन्ही बाजूला त्या अशा रेषा येतात. तसं श्रीमती राधाराणींनी या दुखी कृष्णदासच्या कपाळावर तो घुंगरू लावला आणि असं जेव्हा केलं तेव्हा त्याच्या दोन बाजूला दोन रेषा आल्या लाल कलरच्या. आणि त्यांनी सांगितलं तुझं नाव दुखी कृष्णदास आहे, हे काही मला योग्य वाटत नाहीये, आजपासून तुझं नाव झालं श्यामानंद. तर श्याम म्हणजे कृष्ण, श्यामा त्यांची अर्धांगिनी म्हणजे राधाराणी आणि श्यामानंद म्हणजे ज्यांना राधाराणींनी स्वीकारलंय, आनंदी केलंय ते श्यामानंद. पण श्रीमती राधाराणींनी सांगितलं की तू ही घटना कोणाला सांगायची नाही. तर त्या दिवशीपासून त्यांच्या कपाळावर परमनंट तिलक आलं श्यामानंद म्हणून आणि त्यांचं नाव पण बदललं श्यामानंद. पण जीव गोस्वामींखाली ते प्रशिक्षण घेत आहेत. मग ही बातमी परत गेली बंगालपर्यंत की तुमचा शिष्य तुम्ही वृंदावनला पाठवला होता आणि तो तर तुम्ही प्रशिक्षणासाठी पाठवला होता आणि त्याला तर नवीन नाव मिळालंय आता. तर हृदय चैतन्याच्या मनामध्ये एक गैरसमज झाला की मी जीव गोस्वामींकडे याला प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं, पण असं दिसतंय की जीव गोस्वामींनी मर्यादेचं उल्लंघन करून कदाचित माझ्या शिष्याला पुनर एकदा दीक्षा दिली आहे. कारण दीक्षेच्या वेळेस नाव बदलतं.
मग हृदय चैतन्य हे पटलं नाही त्यांना, म्हणून बंगालवरून वृंदावन पर्यंत आले आणि त्यांनी जीव गोस्वामींना प्रश्न विचारला, तुम्ही ऑलरेडी दीक्षा झालेल्या व्यक्तीला पुनर्दीक्षा कशी देऊ शकता? जीव गोस्वामी गप्प बसले. जीव गोस्वामींनी उत्तरच नाही दिलं, कारण जीव गोस्वामींचं त्याच्यामध्ये काही घेणं देणंच नव्हतं. उत्तर काय देतील? आता त्यांनी त्यांना विचारलं तर ते जे आहेत श्यामानंद पंडित, ते पण काही बोलले नाही, कारण श्यामानंद पंडिताला राधाराणींनी सांगितलं होतं की तुम्ही ही घटना कोणाला सांगायची नाही, तर ते पण गप्प आहेत. आणि अशा प्रकारे हृदय चैतन्य आणि जीव गोस्वामी हे दोघेही परम शुद्ध भक्त आहेत, पण दोन परम शुद्ध भक्तांमध्ये गैरसमज झाला आणि जीव गोस्वामींवर बरेच आरोप झाले आणि जीव गोस्वामी काही बोलतच नव्हते. मग तेव्हा श्यामानंद पंडितला वाईट वाटलं की माझ्या या गप्प बसण्यामुळे जीव गोस्वामींवर आरोप होत आहेत. मग तेव्हा श्यामानंद पंडितांनी श्रीमती राधाराणींची परवानगी मागितली हृदयात आणि या पूर्ण घटनेचा खुलासा केला आणि सांगितलं की या सर्व गोष्टींमध्ये जीव गोस्वामींचं काही घेणं देणं नाहीये, ही गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग एकत्र आले. तर ही घटना का सांगितली की जर एका गुरूंकडून आपण दीक्षा घेतली असेल तर आपण द्वितीय दीक्षा घेणं हे पहिल्या गुरूंचा अपमान आहे आणि ते आपण नाही करायला पाहिजे. मग जो श्लोक आपण वर्णन केला त्या श्लोकामध्ये सांगितलंय की नाही एकस्मात गुरोर ज्ञानम, एका गुरूंकडून आपण ज्ञान नाही घेतलं पाहिजे. आणि हा भागवतातला श्लोक आहे. मग हे कसं समजून घ्यायचं? तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील जीव गोस्वामी आणि श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देतात. तर जीव गोस्वामी सांगतात दीक्षागुरु एकच आहेत, पण ते दीक्षागुरु आपल्याला जेव्हा ज्ञान देतात तर ते कधी कधी इतक्या त्या उच्च स्तरावर असतात की ते तिथून त्यांच्या हिशोबाने ज्ञान देतात आणि म्हणून ते कधी कधी एकदम संक्षिप्त असतं, विस्तृत कदाचित नसू शकतं. आणि आपल्याला जर ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं आपल्या लेवलला विस्तृतपणे समजणं गरजेचं आहे. म्हणून जीव गोस्वामींचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण दीक्षा गुरूंकडून ज्ञान ऐकतो ते आपण आपल्या हृदयामध्ये ठेवायला पाहिजे, पण कधी कधी ते समजत नाही, उमजत नाही आणि आकलन करण्यासाठी कधी कधी अडचणी होतात जर ते नीट समजलं नसेल तर. मग दीक्षा गुरूंकडून ज्ञान प्राप्त केल्यानंतर या जगामध्ये आपण जेव्हा काही काही घटना बघतो तेव्हा त्या घटना आपल्या दीक्षा गुरूंच्या बोलण्यामध्ये कशा फिट होत आहेत याच्यासाठी आपण बुद्धी वापरायला पाहिजे. या जगामध्ये बऱ्याच घटना होत असतात, या जगामध्ये बऱ्याच परिस्थिती आपल्याला बघायला मिळतात. तर आपण असं म्हणू शकतो की त्या परिस्थिती आपल्याशी बोलतात, त्या घटना आपल्याशी बोलतात. कधी कधी जड वस्तू आहे ती पण आपल्याशी बोलते. जसं कोणाकडे फोन असेल आणि तो फोन तर मृत वस्तू आहे, पण आपण एक म्हणू शकतो की तो फोन जेव्हा तिथे शेजारी असतो तो आपल्याला हाक मारत असतो, अरे मला उचल, अरे मला उचल. आणि कधी कधी आपण जप करताना श्रीकृष्णांना हाक मारायला पाहिजे आपण, पण श्रीकृष्णांना हाक मारणं सोडून आपण त्या फोनची हाक ऐकतो. तर या दृष्टीने जीव गोस्वामी म्हणतात की गुरु एकच असतात आणि शिकवणी त्यांच्या आपण हृदयामध्ये ठेवायला पाहिजेत, पण त्या शिकवणींना समजण्यासाठी आपण आपली बुद्धी वापरून या जगातल्या जड वस्तू किंवा परिस्थिती घटना यांना त्या शिकवणींमध्ये फिट करण्यासाठी नेहमी विचार करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्या सर्व परिस्थिती, त्या सर्व घटना, त्या सर्व वस्तू आपले गुरु आहेत. या एका घटनेने मला सहनशीलता शिकवली. मी शाळेमध्ये होतो तेव्हा एक घटना माझ्यासोबत झाली होती, त्यांनी मला एक गोष्ट शिकवली की आपण कोणालाही न विचारता त्यांच्याबद्दल आपण काहीतरी गृहीत नाही धरायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या जीवनात विविध घटना घडल्यात आणि त्या त्या घटना, त्या त्या गोष्टी, त्या त्या वस्तू आपले गुरु आहेत. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आहेत, ते याच श्लोकावर एक वेगळा दृष्टिकोन देतात. ते म्हणतात की दीक्षागुरु एकच असतात आणि ते दीक्षागुरु आपल्याला खूप सुंदर, अतिशुद्ध, परम उच्च शिकवणी देतात. पण त्या शिकवणी ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये इतर पण बरेच व्यक्ती येतात. असं नाही की आपलं फक्त गुरूंशी नातं आहे, बरेच लोकांशी नातं आहे. आणि जे इतर लोक आपल्या जीवनात येतात त्यांचे दोन आपण विभाग करू शकतो. एक विभाग आहे जे चांगलं वागणूक करतात, जे चांगले विचार ठेवतात, जे योग्य पद्धतीने आपल्याशी बोलतात आणि म्हणतात हे सगळे लोक आपण आपल्या जीवनाला कसं जगायचं हे शिकवणारे आपले शिक्षा गुरु आहेत. आणि म्हणतात की काही लोक आपल्या जीवनात अशी येतात जे आपल्याशी चुकीची वागणूक करतात, आपल्याशी नीट बोलत नाहीत, आपली फसवणूक करतात. तर म्हणतात ते पण आपले शिक्षा गुरु आहेत, ते आपल्याला शिकवतायत काय नाही करायचं.
तर म्हणून जे आपल्याशी नीट वागतायत ते आपल्याला शिकवतायत की आपण कसं वागायला पाहिजे, आणि जे आपल्याशी नीट वागत नाहीयेत ते पण आपले शिक्षा गुरु आहेत, ते पण आपल्यासाठी वंदनीय आहेत. का? ते आपल्याला शिकवतायत आपण आपल्या जीवनामध्ये कसं नाही वागायला पाहिजे. तर म्हणून हा जो भागवतातला श्लोक होता त्याचं स्पष्टीकरण श्रील जीव गोस्वामी आणि श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी खूप सुंदरपणे आपल्याला दिलंय. तर या आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय की काय हो सूत गोस्वामी, तुम्ही फक्त भगवान बादरायण यांच्याकडून नाही ऐकलंय आणि त्यांची तुम्ही परीक्षा पास नाही केली आहे, तुम्ही अनेक अनेक ऋषी मुनींकडून पण ऐकलंय. अर्थात त्यांचे जे दीक्षा गुरु आहेत ते एकच आहेत, पण दीक्षा गुरूंच्या शिकवणी जर समजून घेण्यासाठी नीट विस्तृतपणे एक्सप्लेन करण्यासाठी जर दुसरे असेल तर ते पण आपले गुरु आहेत. त्या दृष्टीने तो श्लोक पण बरोबर आहे आणि आजच्या श्लोकामध्ये सांगितलं ते पण बरोबर आहे. आणि आपण जे ऐकलंय की दीक्षा गुरु एकच असतात आणि शिक्षा गुरु अनंत असतात ते पण बरोबर आहे. श्री चैतन्य चरितामृताचा जो पहिला श्लोक आहे तो आहे की वंदे गुरो ईश भक्तान ईशान ईशावतारकान. तर त्याच्यामध्ये लिहिलंय की मी माझ्या सर्व गुरूंना नमस्कार करतो. म्हणून आपल्या सर्वांना एक प्राथमिक एक जी कल्पना असते की गुरु एकच असतात, पण श्री चैतन्य चरितामृताचा जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्येच कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात मी माझ्या सर्व गुरूंना नमस्कार करतो. अर्थात त्यांचे पण दीक्षा गुरु एकच आहेत, पण त्या दीक्षा गुरूंच्या शिकवणी जे समजावून सांगतात ते पण शिक्षा गुरु आणि कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांना पण नमन करतात. आजच्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये मी एक शब्द ऐकला, माझ्या समोर नाही येतो, पण लोकेश्वर कृष्ण प्रभू जेव्हा वाचत होते तेव्हा मी ऐकलं की हे सूत गोस्वामी त्यांचं जेव्हा वर्णन करत होते तेव्हा म्हणत होते की तुम्ही ज्ञानवृद्ध ज्ञानवृद्ध लोकांकडून तुम्ही ऐकलंय म्हणून. तर भागवताच्या चौथ्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 21 आणि श्लोक क्रमांक 44 या श्लोकामध्ये पृथू महाराज आहेत ते प्रार्थना अर्पण करतात आणि पृथू महाराज म्हणतात गुणायनम शीलधनम कृतज्ञम वृद्धाश्रयम संवृणतेनु संपदः प्रसीदतां ब्रह्मकुलं गवां च जनार्दन सानुचरश्च मह्यम. यामध्ये पृथू महाराज जेव्हा भगवंतांना प्रार्थना करतायत तेव्हा म्हणतात की एखादा व्यक्ती चांगला कधी समजला जातो किंवा त्याला परमेश्वराची कृपा मिळावी याच्यासाठी तो पात्र कधी होतो. त्याच्यामध्ये म्हणतायत प्रसीदताम, कृपया हे परमेश्वरा माझ्यावर कृपा करा, आणि जनार्दन सानुचरश्च मह्यम, जनार्दन आणि त्यांचे जे शुद्ध भक्त आहेत या दोघांनी माझ्यावर कृपा करावी. का बरं माझ्यावर कृपा करावी? तर म्हणतात एखाद्या व्यक्तीमध्ये जर हे 3 गुण असले तर त्याच्यावर परमेश्वराची कृपा होणं हे साहजिक आहे. तर म्हणताय पहिली गोष्ट आहे म्हणतात शीलधनम. शीलधनम म्हणजे चारित्र्य, त्याच्याकडे चारित्र्याचं धन पाहिजे. दुसरं आहे कृतज्ञम, त्याच्याकडे कृतज्ञतेचं धन पाहिजे. आणि तिसरा शब्द जो वापरलाय तो आहे वृद्धाश्रयम. तर आपल्याकडे पण वृद्ध आश्रम असतं. हे वृद्धाश्रम नाहीये, हे वृद्धाश्रय आहे. वृद्धाश्रम म्हणजे जिथे आपण कोणी म्हातारे व्यक्ती असतील आणि त्यांना जर आपल्या घरी आपल्याला सांभाळायचं नसेल तर आपण वृद्धाश्रमात ठेवतो, पण या श्लोकामध्ये वृद्धाश्रम नाहीये, वृद्धाश्रय आहे. एखादा व्यक्ती जर चारित्र्यवान असेल, त्याचं चारित्र्य शुद्ध असेल, त्याचे हेतू शुद्ध असतील, त्याच्याकडे नेहमी कृतज्ञता असेल आणि जर तो वृद्ध लोकांचा आश्रय घेत असेल. तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात 2 प्रकारचे वृद्ध असतात. एक असतात वयोवृद्ध आणि एक असतात ज्ञानवृद्ध. वयोवृद्ध म्हणजे जे फक्त वयाने वाढले आहेत आणि त्यांना पण आपण नेहमी नमस्कार करायला पाहिजे, त्यांचे आशीर्वाद मोलाचे असतात. पण प्रभुपाद म्हणतात वयोवृद्धपेक्षा ज्ञानवृद्ध व्यक्ती हा महत्वाचा आहे. का बरं? कारण त्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे, त्याच्याकडे भरपूर साक्षात्कार आहेत. आणि म्हणून आजच्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये पण मी ऐकलं मराठीमध्ये की ज्ञानवृद्ध व्यक्तींचा आश्रय घेतलाय. तर पृथू महाराज त्या श्लोकामध्ये म्हणतात ज्याच्याकडे शीलधनम आहे, ज्याच्याकडे कृतज्ञता आहे आणि जो वृद्ध लोकांचा आश्रय घेतो, अर्थात ज्ञानी लोकांचा आश्रय घेतो, जे वैदिक मार्गावर प्रगत आहेत त्यांचा आश्रय घेतो, अशा 3 गुणांच्या व्यक्तीला नेहमी परमेश्वराचा प्रसाद मिळतो, कृपा मिळते. तर आज सूत गोस्वामींनी काय केलंय? सूत गोस्वामींनी पण हेच केलंय. सूत गोस्वामींनी
भगवान बादरायण यांची शरण घेतली आणि त्याच्यासोबत इतर जे ऋषी मुनी होते त्यांची पण शरण घेतली आहे. कधी जर आपल्याला योग्य समजूत नसेल तर आपण म्हणू मी फक्त माझ्या दीक्षा गुरूंची शरण घेणार, मी माझ्या दीक्षा गुरूंकडूनच ऐकणार आणि इतर लोकांकडून ऐकणार नाही. पण त्याचं पण आपण स्पष्टीकरण केलं. आणि म्हणून सर्व हे ऋषीमुनी आहेत ते काय फक्त स्वतःच्या गुरूंना नमस्कार नाही करत, तर त्यांच्या गुरूंच्या शिकवणींना समजावून सांगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पण नमस्कार करतात आणि त्यांच्या गुरूंच्या शिकवणीच्या विरुद्ध वागणाऱ्या व्यक्तीला पण नमस्कार करतात. हे समजून घेण्यासाठी की हा मला माझ्या गुरूंच्या शिकवणींचं महत्व काय आहे हे समजावून देण्याचं कार्य करतोय, म्हणून हा पण गुरु आहे. तर म्हणून या आपल्या जीवनामध्ये आपण समजायला पाहिजे कोण असा व्यक्ती आहे आपल्या जीवनामध्ये ज्याचा आपण अनादर करू शकतो. एखादा व्यक्ती सांगा. जर आपण आज विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी दिलेली व्याख्या जर ऐकली तर आपल्या लक्षात येईल प्रत्येक वैष्णव, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी हे आपल्याला काही ना काही लहान छोटी मोठी गोष्ट समजावून सांगतात किंवा पटवून देतात किंवा कमीत कमी आपल्याला दिशा तरी दाखवतात. म्हणून वैष्णव म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आदर करणे. जर एखादा वैष्णव असेल जो या जगामध्ये सगळ्यांचा आदर करतो पण एका व्यक्तीचा अनादर करतो तर त्याला अजून वैष्णवता नीट समजली नाहीये. तर आपण वैष्णव कधी होऊ माहिती नाही, आपला हरिनाम चांगला कधी होईल माहिती नाही, आपल्याला भागवताप्रती रुची कधी येईल माहिती नाही, पण आपण कमीत कमी परमेश्वराला नेहमी प्रार्थना करायला पाहिजे की परमेश्वरा मला ही आकलन शक्ती दे, मला आचरण शक्ती दे, कसं मी प्रत्येक जीवात्म्याचा आदर करू. तर गुरुदेव कृपा बिंदू दिया खूप सुंदर भजन आहे. त्याच्यामध्ये एक ओळ येते, सकले सम्मान कोरिते शकती देहोनाथ जथाजथ. एक खूप सुंदर प्रार्थना आहे त्याच्यामध्ये की सकले सम्मान कोरिते शकती. हे गुरु महाराज मला ही शक्ती द्या की मी सगळ्यांचा सन्मान करू. देहोनाथ, हे नाथ, हे माझे स्वामी, जथाजथ. जथाजथ म्हणजे ज्याची जशी परिस्थिती आहे त्याच्या प्रकारे मी त्याला आदर देण्याची मला तुम्ही शक्ती द्या. सोपं नाहीये. नम्रता आपल्या हृदयामध्ये आणणं सोपं नाहीये. नम्रता कोणाच्या हृदयात येईल? ज्याला परमेश्वराची कृपा असेल. आणि परमेश्वराची कृपा कोणाला असेल? जो नेहमी गुरूंना प्रार्थना करत असतो की तुमच्या शिकवणी खूप जड आहेत, तुमच्या शिकवणी जगणं काही सोपं नाहीये, पण माझी इच्छा आहे आणि जर तुमचा आशीर्वाद असेल तर शक्य असेल. तर म्हणून आज एका आदर्श शिष्याचे गुण सांगितले. ते गुरु महाराजांकडून पण ऐकतात, इतर लोकांकडून ऐकतात आणि म्हणून ते योग्य व्यक्ती आहेत. 88,000 ऋषी मुनींमधून सूत गोस्वामींना निवडले. अजून एक गोष्ट जी दिसून येते की बाकी सगळ्या लोकांची अपात्रता काय आहे? बाकी सगळ्या लोकांची अपात्रता ही आहे, खूप विद्वान आहेत, खूप हुशार आहेत, त्यांनी बहुशास्त्र, भरपूर शास्त्र त्यांनी वाचलेत, पण त्यांची गुरु महाराजांप्रती, गुरु महाराजांचा संदेश समजून घेण्याची इच्छा नव्हती. आणि कधी कधी आपण बघतो की तेच वाक्य असतं, पण तेच वाक्य कोणाकोणाला दुसऱ्या पद्धतीने त्यांच्या हृदयामध्ये ते प्रकाशित होतं आणि तेच वाक्य एका दुसऱ्या प्रामाणिक भक्ताच्या हृदयामध्ये योग्य प्रकारे प्रकाशित होतं. मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. एक मला आठवत आहे, श्रील प्रभुपादांना एक त्यांच्या संन्यासी शिष्याने एकदा पत्र लिहून सांगितलं की प्रभुपाद, तुम्ही कलकत्ता मंदिर उघडलं, श्री श्री राधा गोविंदजी मंदिर आहे कलकत्त्यामध्ये, आपण कधीतरी जाऊ. तर त्यांचे जे मूर्ती आहेत ते श्रील प्रभुपादांनी स्वतः स्थापना केली आहे. तर राधा गोविंदजींची तुम्ही स्थापना केली आणि प्रभुपादांनी सांगितलं की एक गेस्ट हाऊस पण बनवा, थोडे काही 1-2 कमरे जर शक्य असेल तर, कोणी काही महत्वाचे लोक आले, कारण मायापूर जवळच आहे, तर मग कोणी पाश्चात्य देशातून जेव्हा भक्त यायचे तेव्हा ते कलकत्त्याला उतरायचे आणि तिथून मायापूरला जायचे. तर म्हणाले की तुम्ही कलकत्ता मंदिरामध्ये गेस्ट हाऊस पण थोडस जे काही छोटे कमरे चालू केले, म्हणतात की इथे तुम्ही काही भक्तांना सेवा दिली होती की तुम्ही कलकत्त्यामध्ये प्रचार करणं खूप गरजेचं आहे, कारण कलकत्ता हे मायापूरच्या जवळ आहे. तर वृंदावनाचा प्रचार महत्वाचा आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबईमध्ये प्रचार महत्वाचा आहे. दिल्ली
की राजनीतिक राजधानी म्हणून दिल्लीमध्ये प्रचार महत्वाचा आहे, पण कलकत्तामध्ये पण प्रचार खूप महत्वाचा आहे, कारण कलकत्ता मायापूरच्या जवळ आहे. एकदा परमपूज्य राधानाथ महाराजांनी मला वाटतं 3 किंवा 4 वर्ष आधी कलकत्त्यावर लेक्चर्स दिले होते. एक ती ऑनलाईन कोविडच्या वेळेस ऑनलाईन कार्तिक यात्रा होती आणि त्या ऑनलाईन झूम कार्तिक यात्रेमध्ये रोज संध्याकाळी मला अजूनही आठवते 3 किंवा 4 दिवस परमपूज्य राधानाथ महाराजांनी कलकत्त्यावर लेक्चर दिले होते. तेव्हा खूप छान बोलले होते. म्हणाले होते की मुंबईमध्ये एक असं एक काय इमारत आहे, त्याचं नाव आहे गेटवे ऑफ इंडिया. तर समुद्राच्या काठी गेटवे ऑफ इंडिया आहे आणि हे गेटवे ऑफ इंडिया जे आहे, हे गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताला प्रवेश करण्याचं स्थान आहे. तसंच प्रभुपाद म्हणाले, परमपूज्य राधानाथ महाराज म्हणत होते की कलकत्ता इज गेटवे टू मायापूर. मायापूरला जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला कलकत्त्याच्या मार्गाद्वारे आपण जाऊ शकतो, म्हणून कलकत्त्याचं महत्व सांगितलं. तेव्हा श्रील प्रभुपादांनी काही भक्तांना सांगितलं होतं की तुम्ही कलकत्त्यामध्ये प्रचार करा. आणि हे भक्त काय करायचे, कलकत्त्यामध्ये प्रचार करत नव्हते आणि नेहमी गेस्ट हाऊसमध्ये जाऊन राहायचे. तर त्या संन्यासींनी श्रील प्रभुपादांनी ही गोष्ट सांगितली. तेव्हा प्रभुपाद म्हणाले, एक काम करा, मी त्यांना पत्र लिहितो. आणि प्रभुपादांनी त्या भक्तांना पत्र लिहिलं आणि म्हटलं, तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्ही मायापूरला येऊन राहा. जर तुम्ही मायापूरला येऊन राहिले तर मी तुमची जबाबदारी घेतो. मायापूरमध्ये तुम्हाला मी स्वतः खाऊ घालीन, मायापूरमध्ये तुम्हाला मी राहायला देईन. तर तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये, तुम्ही मायापूरमध्ये येऊन राहा. तर खरं तर श्रील प्रभुपादांनी त्यांना सेवा दिली होती की तुम्ही कलकत्त्यामध्ये प्रचार करा, कारण कलकत्ता हे खूप महत्वाचं शहर आहे. पण त्या भक्तांनी कलकत्त्यामध्ये कधी सेवा नाही केली आणि म्हणून प्रभुपादांना थोडी चीड आली, थोडं वाईट वाटलं. तर प्रभुपाद म्हणतायत, एक काम करा, तुम्ही सगळी सेवा सोडून द्या, तुम्ही मायापूरला या, तुम्ही मायापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये राहा, मी तुम्हाला खाऊ घालतो, मी तुम्हाला. तर समजा हे पत्र प्रभुपादांनी लिखित पत्र आहे, हे जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलंय, तुम्ही तुमची सेवा सोडून द्या आणि तुम्ही मायापूरला या, मी तुमची खाण्याची व्यवस्था करतो, मी तुमची राहण्याची व्यवस्था करतो. तर हे योग्य आहे का? जर आपल्याला त्याच्या मागचा पार्श्वभूमी माहिती नसेल, आपण जिथे कुठे आहोत, आपण सेवा सोडून म्हणून, अरे हे बघा इथे लिहिलंय, प्रभुपादांचं पत्र आहे, मायापूरला या, मी खायला घालतो, मी राहण्याची सोय करतो म्हणून. तर त्याच्या मागे जर कोणी योग्य शिष्य असेल, तो म्हणेल, मी तसं कधी ऐकलं नाही, प्रभुपाद म्हणतायत की तुम्ही जिथे कुठे आहात आणि मी तुम्हाला जी कुठे सेवा दिली ती सोडून द्या आणि मायापूरला या म्हणून. तर म्हणून वाक्य तेच असतं, पण कधी कधी जर आपली योग्य चेतना नसेल तर आपण त्याला नीट समजू नाही शकणार. म्हणून नेहमी योग्य चेतना महत्वाची आहे, योग्य ज्ञान कधी कधी महत्वाचं नसतं, पण ज्याच्याकडे योग्य चेतना आहे तो बरोबर समजावून सांगतो. मुंबईमध्ये एक कार्यक्रम करतो, तर त्या कार्यक्रमामध्ये एक भक्त आहेत, तर भगवद्गीतेवर आहे, प्राथमिक ज्ञान आहे, जुने भक्त नाही आहेत, तर नवीन भक्त, त्यांना भगवद्गीतेवर मार्गदर्शन करत असतो. त्यातले एक भक्त आहेत, त्यांनी माझ्याकडून एक दोनदा ऐकलं की भागवतम मध्ये हा श्लोक सांगितलाय, भागवतम मध्ये तो श्लोक सांगितलाय. तर दुकानामध्ये गेले ते आणि त्यांनी श्रीमद भागवतम घेतलं. आता दुकानामध्ये जे भागवतम मिळतंय ते एका पुस्तकाचं भागवतम आहे. श्रील प्रभुपादांचं भागवतम नाही घेतलं त्यांनी. तर मग काल मला त्यांनी एक फोटो पाठवला आणि म्हणाले की प्रभूजी मला याचं स्पष्टीकरण सांगा, मला तर काही नीट कळत नाहीये. म्हटलं काय? तर त्याच्यामध्ये मी जो त्यांनी फोटो काढलाय तो फोटो पण उघडला नाही, मला वेळ नाही तेवढं फोटो वगैरे बघायचा. तर त्याच्यामध्ये तिथे लिहिलं होतं की अधनांचे धन मानतात. तर त्यांनी भक्तांनी डबल कोट्स मध्येच लिहिले, अधनांचे धन मानतात. या वाक्याचा अर्थ काय आहे? मी पण विचार करत होतो, अधनांचे धन मानतात, आता ते अधनी व्यक्ती आहे, त्याचं धन काय, कसं कळणार आहे आपल्याला? मग मला लक्षात आलं, मोस्टली कुंती महाराणींचा जो श्लोक आहे, त्वाम अकिंचन गोचर, या श्लोकाचं त्यांनी तिथे मराठी भाषांतर वाचलं असणार, अधनांचे धन मानतात, आणि त्याचा फोटो मला पाठवून सांगितलं याचा अर्थ काय. तर मी त्यांना सांगितलं की जर थोडं तुम्हाला धीर असेल आणि जर तुम्ही मला जर सांगितलं असतं की मला भागवत वाचायचं, तर मी तुम्हाला श्रील प्रभुपादांचे विस्तृत भाषांतर, विस्तृत तात्पर्य दिलेलं आहे. तर प्रभुपादांनी त्या त्वाम अकिंचन गोचर या शब्दाचं काय आपल्याला स्पष्टीकरण दिलंय. प्रभुपाद म्हणतात, अकिंचन म्हणजे भिकारी नाही, अकिंचन म्हणजे अधनी नाही,
अकिंचन म्हणजे गरीब नाही. प्रभुपाद म्हणतात, ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही धन आहे त्याला धन म्हणून मानलं नाहीये. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही धन आहे त्याला वस्तू म्हणून मानलंय, पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये श्रीकृष्णांना धन मानलंय. ते म्हणतात अकिंचन आहेत. अकिंचन तो व्यक्ती नाहीये ज्याचा खिसा रिकामा आहे. अकिंचन तो व्यक्ती नाहीये की ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्या डोक्यावर छत नाहीये. अकिंचन तो व्यक्ती आहे ज्याच्याकडे कमी वस्तू असतील, अल्प वस्तू असतील, खूप वस्तू असतील, श्रीमंत असेल, गरीब असेल, मोठा असेल, लहान असेल, पण त्यांनी त्याच्या जीवनामध्ये नेहमी मानलंय, माझं खरं धन आहे माझी बीड बॅग, माझं खरं धन आहे माझं भागवतम, माझं खरं धन आहे माझ्या घरी राधाकृष्णांची जी मूर्ती आहे, ते खरं धन आहे. पण ज्या भक्ताला ही समजूतच नाहीये की अकिंचन म्हणजे गरीब, सिंपल आहे. अकिंचन, किंचित म्हणजे काहीतरी आहे, अकिंचन म्हणजे ज्याच्याकडे काही पण नाहीये. मग तो शेजारी जो झोपडीमध्ये राहतोय तो अकिंचन आहे. मग तिथे लिहिलंय अधनांचे धन मानतात. आणि लोक ते मराठी भागवत वाचतायत आणि त्यातलं एक अक्षर त्यांना कळत नाहीये आणि म्हणतायत की याचा काय अर्थ असतो, अधनांचे धन मानतात. म्हणून श्लोक तोच असतो, पण ज्याच्याकडे ती योग्य चेतना नाहीये की श्रीकृष्णांची सेवा करायची, तो श्लोक वाचतो आणि त्याचं भाषांतर देतो अधनांचे धन. आणि MA PhD असू शकतो तो व्यक्ती, पण त्याला काही भागवत समजणार नाही, त्याला काही श्रीकृष्ण त्याच्या हृदयामध्ये योग्य समजूत सांगणार नाही. पण प्रभुपादांनी आपल्याला जे दिलंय ते खूप महत्वाचं आहे. म्हणून एक भक्त भागवतम समजावू शकतो. तर जगन्नाथपुरीमध्ये एक वैष्णव भक्त आले आणि त्या वैष्णव भक्तांनी एक कविता लिहिली होती आणि त्या कवितेमध्ये जगन्नाथजींची स्तुती होती आणि ती कविता त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंना दाखवायची होती. पण सगळ्या भक्तांनी एक नियम केला होता, श्री चैतन्य महाप्रभूंना काही देण्यापूर्वी त्यांचे जवळचे भक्त होते स्वरूप दामोदर गोस्वामी, स्वरूप दामोदर गोस्वामींना ती कविता दाखवणं गरजेचं होतं. स्वरूप दामोदर गोस्वामी जेव्हा ती कविता बघितली, त्याच्यामध्ये लिहिलं होतं, जगन्नाथपुरीमध्ये 2 जगन्नाथ आहेत. एक जगन्नाथ आहेत जे हलत नाहीत, जंगम नाहीये, ते स्थावर आहेत, आणि एक जगन्नाथ आहेत जे हलतात. ही कविता वाचून स्वरूप दामोदर गोस्वामींना ते अजिबात आवडलं नाही. बाकी सगळ्या भक्तांनी जगन्नाथपुरीच्या म्हणाले, अरे किती सुंदर आहे, एक जगन्नाथ ते भगवंत आहेत, ते मूर्ती रूपामध्ये मंदिरात आहेत आणि ते हलत नाहीत. आणि दुसरे जगन्नाथ ते म्हणत होते श्री चैतन्य महाप्रभू आहेत, ते हलतात, ते नृत्य करतात म्हणून. पण स्वरूप दामोदर गोस्वामींना या कवितेमध्ये एक अपभ्रंश आढळला. सर्व वैष्णव म्हणतात, अरे काय सुंदर आहे, श्री चैतन्य महाप्रभू जयी गौर सेई कृष्ण सेई जगन्नाथ. पण स्वरूप दामोदर गोस्वामींना नाही पडलं. स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणतात, म्हणजे तुमचं म्हणणं काय, ती जी मूर्ती आहे मंदिरातली ती जिवंत नाहीये, ती जड वस्तू आहे. तुम्ही म्हणताय की जगन्नाथजी स्थावर आहेत, जगन्नाथजी हलत नाहीत. म्हणा नाही, जे जगन्नाथजी मंदिरात आहेत ते पण सच्चित आनंद आहेत आणि ते पण हलतात, पण आपल्याला डोळे नाहीयेत त्यांचे लीला बघण्यासाठी. म्हणून तुम्ही ही जी स्तुती केली आहे ही चुकीची स्तुती आहे. सगळे जगन्नाथपुरीतले वैष्णव एकीकडे होते, ते स्तुती करत होते त्या कवितेची. पण स्वरूप दामोदर गोस्वामींना त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आढळली की ते त्या मूर्तीला जिवंत नाही समजत आहेत आणि ते फक्त श्री चैतन्य महाप्रभूंना जिवंत समजतात. म्हणून त्यांनी सांगितलं, कधीही असा विचार करू नये की मूर्ती ही जड पदार्थाची आहे. तर म्हणून ज्ञान तेच असतं, श्लोक तेच असतात, तत्व तेच असतं, पण ज्याची योग्य चेतना नसते त्याला ते ज्ञान त्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही, त्याला ते नीट समजत नाही. ज्याची चेतना योग्य आहे, फक्त त्या योग्य चेतनेच्या व्यक्तीलाच हे ज्ञान प्रकाशित होतं. कधी कधी काही लोक आपल्यातले जे ईमेल वापरतायत, आपण ईमेलनी एक कॉन्फिडेन्शियल फाईल, एक गोपनीय फाईल कोणातरी पाठवू आणि त्याला पासवर्ड टाकू, तर ईमेलनी ती फाईल कुठे जाऊ शकते. त्या माणसाने 1000 लोकांना ते ईमेल पाठवलं असेल आणि त्यांच्याकडे ते दिसतंय डॉक्युमेंट कॉन्फिडेन्शियल .docx, पण तुम्ही त्याला जेव्हा ओपन करणार तेव्हा म्हणेल प्लीज एंटर द पासवर्ड. तुम्ही म्हणा पासवर्ड तर नाहीये, तुमच्या हातात ती फाईल आहे, पण जेव्हापर्यंत पासवर्ड नाहीये तेव्हा तुम्ही ती फाईल उघडून त्याच्या आतमध्ये काय आहे ते समजू नाही शकत. तसंच भगवद्गीता श्रीकृष्ण 9व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्मम सुसुखम कर्तुम अव्ययम. म्हणतात राजविद्या राजगुह्यम, सर्व गोपनीय तत्वांचा राजा आहे भगवद्गीता. आणि आपण म्हणतो की अरे एवढ्यांदा ही भगवद्गीता आपण वितरित केली आहे,
दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आपण भगवद्गीता वितरित करतो. मग ते गोपनीय कसं आहे? गोपनीय हे आहे, भगवद्गीतेची डॉकिक्स फाईल आहे, आपण सगळ्यांना हातात देतोय, पण जेव्हापर्यंत त्या व्यक्तीमध्ये नम्रता येत नाही आणि त्या व्यक्तीमध्ये खरोखर निर्मत्सरता येत नाही. कारण त्याच्या पूर्वीच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, प्रवक्ष्यामी अनसूयवे, की हे अर्जुना, तुला मी का निवडलं? कुठल्या दाढीवाल्या ऋषीमुनीला का नाही निवडलं? तू एक गृहस्थ आहेस, तुझ्या 3 पत्नी आहेत, तू एक क्षत्रिय, तुला का निवडलं? प्रवक्ष्यामी अनसूयवे. असूया म्हणजे मत्सर्य आणि अनसूया म्हणजे निर्मत्सरता. तर अर्जुनाचा एक गुण जे श्रीकृष्ण स्पष्टपणे 9व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगतात, मी तुला का निवडलं? तर तू निर्मत्सर आहेस. तर निर्मत्सरतेचा जेव्हापर्यंत आपण पासवर्ड नाही टाकत, तेव्हापर्यंत भगवद्गीतेची फाईल उघडतच नाही. आणि जर भगवद्गीतेची फाईल निर्मत्सरतेशिवाय उघडत नसेल, भागवतम मध्ये 9व्या अध्यायामध्ये नाही सांगितलंय निर्मत्सरता, भागवताच्या 2ऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय की हे भागवत आहे परमो निर्मत्सराणाम सताम. म्हणून जर आपण निर्मत्सर नसू, आपण भागवत वाचू, आपल्याला अक्षरं कळतील, पण त्या अक्षरांचा बोध कधी होणार नाही. आणि आज सूत गोस्वामींचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा म्हणतायत, तुमचं हृदय साफ आहे म्हणून भगवान बादरायण व्यास ऋषी हे भगवंत असून तुमच्या हृदयामध्ये त्यांनी बघितलं की निर्मत्सरता आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं, म्हणून तुम्ही योग्य व्यक्ती आहात आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. 87,999 इतर ऋषीमुनी नाहीयेत का? त्यांच्यामध्ये ती निर्मत्सरता नसेल, ज्ञानी असतील, पण ते त्या श्लोकाचा, त्या अर्थाचा काहीतरी एक वेगळा अर्थ काढतील आणि वेगळी काहीतरी समजावून सांगतील. म्हणून गुरु शिष्य परंपरा का महत्वाची आहे? आपण इकडून तिकडून का श्रवण नाही करायला पाहिजे? आज युट्यूबवर एक मोठा भंडार आहे लेक्चर्सचा, आणि बरेचसे भक्त मला माहिती आहेत की जे ते युट्यूबवर कोणाकडूनही कुठलेही लेक्चर्स ऐकतात. कमीत कमी जगन्नाथ बलदेव सुभद्रांसमोर तरी आपण मनातल्या मनात हा विचार करायला पाहिजे, जो व्यक्ती युट्यूबवर बोलतोय तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेत आहेत का? त्यांनी निर्मत्सरतेने भागवतम त्यांच्या गुरूंकडून ऐकलंय का? आणि आज ज्या प्रकारे वर्णन केलं की गुरूंकडून शिकवणी ऐकून त्या शिकवणीमध्ये इतर शिकवणी बसवण्याचा प्रयत्न केलाय, की त्या शिकवणीला बाजूला ठेवलं आणि इतर गुरूंच्या पण शिकवणी त्याच्या सम ठेवल्यात. हे खूप सूक्ष्म सूक्ष्म मुद्दे आहेत आणि जे खूप महत्वाचे आहेत. सूत गोस्वामींची पात्रता ही आहे की सूत गोस्वामींनी याच्यातलं काहीही चूक नाही केली आणि म्हणून श्रीमद भागवतम या स्पष्टीकरण करण्यासाठी सूत गोस्वामींना निवडलंय. म्हणून आपण स्वप्रयत्नावर धर्म, अर्थ आणि काम या 3 विषयांमध्ये पुढे जाऊ शकतो. पण मोक्ष प्राप्ती या जगातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल, त्या मार्गासाठी, कारण तो मार्ग असं दिसत नाही. इंदापूरच्या साईडला आहे तो मोक्ष प्राप्तीचा मार्ग, की भिगवण साईडला आहे, तो मार्ग दिसत नाही असं कुठे. म्हणून स्वतःच्या डोळ्यांनी धर्म काय ते कळू शकतं, अर्थप्राप्ती कशी करायची ते कळू शकतं, आणि कामना पूर्ण कशा करायच्या हे पण स्वतःच्या बुद्धीने आपण समजू शकतो. पण मोक्षप्राप्तीचा मार्ग हा स्वतःहून नाहीये, मोक्षप्राप्तीचा अधिकृत गुरु शिष्य परंपरेकडूनच. आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी आपल्याला श्रीमद भागवतम प्रवचन एकत्र येऊन दिलंय. आजच्या या तात्पर्यामध्ये अजून एक वाक्य होतं की वेदांमध्ये 6 दृष्टिकोन दिले आहेत, त्याला म्हणतात षड दर्शन. आणि आजच्या या तात्पर्यामध्ये लिहिलं होतं प्रभुपादांनी की हे 6 दर्शन ज्याला माहीत नाहीयेत त्यांनी व्यासासनावर नाही बसायला पाहिजे. कारण आपलं जी तत्वज्ञान आहे ते येतं 6व्या दर्शनामध्ये, त्याला म्हणतात वेदांत. तर सर्व वेदांचा अंत त्याला म्हणतात वेदांत. तर हे 6 दर्शन काय आहेत हे प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय. व्यासासनावर बसण्यापूर्वी आपल्याला माहिती पाहिजे, तर म्हणून या 6 दर्शनावर पण आपण थोडी चर्चा करूया. तर बेसिकली सर्व वेद आहेत, या सर्व वेदांचा जो सगळ्यात मुख्य भाग आहे त्याला म्हणतात संहिता. आणि हे जे संहिता आहे, जसं आपल्याकडे एक संहिता आहे इस्कॉनमध्ये ब्रह्मसंहिता, तर संहितेमध्ये सर्व संहिता मिळून 20,000 मंत्र आहेत. आणि या संहितांचे बेसिकली 4 भाग आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. तर हे जे संहिता आहेत हे ब्रह्मचारी आश्रमासाठी खूप महत्वाचे आहेत. ब्रह्मचारी आश्रमामध्ये आपण गुरूंकडून शिकतो आणि परमेश्वराची स्तुती करतो. तर या ब्रह्मसंहितेमध्ये आणि इतर संहितांमध्ये पण परमेश्वराची स्तुती आहे.
त्याच्यापेक्षा एक स्तर वर आहे, त्याला म्हणतात ब्राह्मण. ब्राह्मण प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये कधी कधी येतं. एका ठिकाणी मला आठवत आहे, शतपथ ब्राह्मणामधून एक श्लोक, एक मंत्र श्रील प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये भागवतामध्ये कुठेतरी लिहितात, तसं ब्राह्मण येतं. तर हे ब्राह्मण जे आहे हे गृहस्थांसाठी आहे आणि याच्यामध्ये कर्तव्य पालनावर भर आहे. याच्या वरचा जो स्तर आहे तो आहे अरण्यक. अरण्यकामध्ये जे वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतायत, गृहस्थ आश्रम संपूर्ण झाल्यानंतर त्यांच्यासाठी तिथे की आता वैराग्याची तयारी कशी करायची ते ज्ञान आहे. आणि त्याच्यावर सर्वात श्रेष्ठ आहे ते उपनिषद. तो उपनिषद कोणासाठी आहे? जे ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम आणि वानप्रस्थ आश्रमाच्या पलीकडे संन्यास आश्रमात आहेत, त्यांच्यासाठी उपनिषद आहेत. आणि त्यांच्यासाठी पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून होण्याचा मार्ग मग उपनिषदांमध्ये दिलाय. आणि म्हणून साधारणपणे वेदांवर जेव्हा चर्चा होते किंवा वेदांवर जेव्हा बोललं जातं तेव्हा बेसिकली उपनिषदांकडेच खुणवलं जातं. तर या सर्व हे जे 4 आपण भाग बघितले, या 4 भागांमध्ये बेसिकली 6 दृष्टिकोन दिलेत. तर सर्व वैदिक ज्ञान जे आहे हे परमेश्वर प्राप्तीसाठीच आहे, पण त्या परमेश्वर प्राप्तीसाठी पण 6 कशा एक एक पायऱ्या दिल्या ते आपण बघूया. तर जो पहिला एक भाग आहे किंवा त्याला म्हणतो दर्शन. एक दर्शन म्हणजे काय? जसं म्हणतो आपण परमेश्वराचं दर्शन. परमेश्वराचं दर्शन झालं म्हणजे आपण डोळ्यांनी परमेश्वराला बघितलं. तसं हे जे 6 दर्शन आहेत त्यांना दर्शन का म्हणतात? की त्या तत्वज्ञानाद्वारे आपण जगाला कसं बघू, तर जगाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तर म्हणून याला म्हणतात 6 दर्शन. तर पहिलं दर्शन आहे त्याला म्हणतात न्याय दर्शन. आणि न्याय दर्शन देणारे जे ऋषी आहेत ते आहेत गौतम ऋषी. दुसरं जे दर्शन आहे ते आहे वैशेषिक दर्शन. वैशेषिक दर्शन देणारे जे ऋषी आहेत त्यांचं नाव आहे कणाद ऋषी. तिसरं दर्शन आहे ते आहे सांख्य दर्शन. आणि भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये जे कपिल मुनी सांगितलेत ते तर देवहूती पुत्र कपिल आहेत आणि ते परमेश्वराचा अवतार आहेत. पण हे जे कपिल ऋषी आहेत हे ते कपिल ऋषी नाहीत, हे वेगळे कपिल ऋषी आहेत. तर हे आहेत कपिल ऋषी ज्यांनी दिले आपल्याला सांख्य दर्शन. चौथा आहे योग, अष्टांग योग दर्शन. आणि अष्टांग योग दर्शन देणारे आहेत पतंजली ऋषी. 5वं दर्शन आहे कर्ममीमांस दर्शन. आणि कर्ममीमांस दर्शन देणारे ऋषी आहेत जैमिनी ऋषी. आणि 6वं दर्शन आहे वेदांत दर्शन. आणि वेदांत दर्शन जे देणारे ऋषी आहेत त्यांचं नाव आहे व्यास ऋषी. तर न्याय जे आहे हे बेसिकली आहे, न्याय म्हणजे जसं कुठल्या एका गुन्ह्यामध्ये न्याय द्यायला लागतं ते न्याय नाही आहे. हे न्याय आहे तर्कशास्त्र. याच्यामध्ये तर्कशास्त्रामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत: आत्मा, परमेश्वर आणि भौतिक प्रकृती. आणि या आत्मा, परमेश्वर आणि भौतिक प्रकृतीला समजून घेण्यासाठी काय पद्धती अवलंबल्या पाहिजेत. कुठलीही गोष्ट जर समजून घ्यायची असेल नीट तर त्याला कशा प्रकारे मांडणी केली पाहिजे, या सर्व गोष्टींचा जो दर्शन आहे त्याला म्हणतात तर्कशास्त्र किंवा न्यायशास्त्र. वैशेषिक जे आहे दर्शन ते बेसिकली म्हणतंय की एकदा आपल्याला हे नीट समजलं की या जगाला कसं समजून घ्यायचं, त्याची पद्धती जर नीट मांडली मग एक लक्षात येतं की जी काही जड वस्तू या जगामध्ये आहे, त्याच्यामध्ये खोलात जर गेलो तर फक्त अणू आणि परमाणू दिसतात आपल्याला. तर म्हणून वैशेषिक म्हणजे या जगामध्ये नक्की ऍक्च्युली काहीच नाहीये, फक्त अणू आणि परमाणू आहेत. आणि अणू आणि परमाणूचं जर आपण चित्र बघितलं तर त्याच्यामध्ये आकर्षक काहीच दिसत नाही. तर कधी कोणी म्हणेल अरे तू या वस्तूप्रती आसक्त का होतोयस, कारण याच्यामध्ये जर तू खोल गेलास तर फक्त अणू आणि परमाणू दिसणार आहे तुला. पण ते अणू आणि परमाणू अशा प्रकारे रचलेत की आपल्या डोळ्यांना ते खूप आकर्षक वाटतात. तर म्हणून अणुवाद किंवा वैशेषिकवाद. जेव्हा तर्कशास्त्र आपलं क्लिअर असेल आणि जेव्हा आपल्याला एक लक्षात आलं की प्रत्येक वस्तूच्या आतमध्ये फक्त अणू आणि परमाणू आहेत, मग आपल्या लक्षात येतं या जगामध्ये महत्वाचं काहीच नाहीये. तर त्याला म्हणतात सांख्य फिलॉसॉफी, सांख्य दर्शन. म्हणजे नक्की या जगामध्ये काय आहे? पृथ्वी, जळ, अग्नी, वायू, आकाश, हे 5 पंचमहाभूत आहेत. याच्या पलीकडे भौतिक गोष्टी काहीच नाहीये. मग सूक्ष्म स्तरावर काय आहे? मन, बुद्धी, अहंकार. मग अजून काय आहे? तर या 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय किंवा 5 ज्ञानेंद्रियांसाठी 5 विषय वस्तू. एक ज्ञानेंद्रिय डोळे, त्यासाठी सुंदर वस्तू. एक ज्ञानेंद्रिय नाक, त्यासाठी सुगंध, इत्यादी इत्यादी. तर बेसिकली आपल्या समोर जे दिसतंय
त्याचं विभागीकरण करायचं, त्याला ब्रेकडाऊन करायचं. एक सिंपल उदाहरण, आपल्यासमोर खूप आकर्षक केक असेल, पण त्या केकला जेव्हा एक केकचं चित्र आहे, आणि त्याच्या शेजारी मी तुम्हाला त्याच्या सगळ्यातल्या द्रव्याचं चित्र ठेवलं, मैदा बाजूला ठेवला, त्याच्या बाजूला साखरेची पावडर ठेवली, त्याच्या बाजूला बाकी काय व्हॅनिला एसेन्स ठेवला, तर ज्या ज्या गोष्टी केकला बनवायला वापरल्या जातात त्याचं एक चित्र ठेवलं, असे सगळे ते पदार्थ ठेवले, तर ते आकर्षक नाही वाटत. पण तो केक आकर्षक वाटतो. पुरणपोळी आकर्षक वाटते, पण गव्हाचं पीठ आणि चण्याची डाळ आणि साखर अशी बाजूला ठेवली, ती आकर्षक नाही वाटत. तर सांख्ययोग काय सांगतं, की ज्या ज्या आकर्षक गोष्टी दिसत आहेत त्याला असं बघा की याचे घटक द्रव्य काय आहेत. आणि जेव्हा आपल्या लक्षात येईल की अरे याचं घटक द्रव्य तर हे आहे, तर त्याच्यातलं जे आकर्षण आहे तेच निघून जातं. तर सांख्य दर्शन. चौथं जे दर्शन आहे ते आहे योग किंवा अष्टांग योग दर्शन. आणि अष्टांग योग दर्शन हे तर जुनं आहे, श्रीकृष्ण पण भगवद्गीतेमध्ये सांगतात, पण त्याला सिस्टमॅटिकली पद्धतशीरपणे लिहिलं पतंजली ऋषीने. आणि म्हणून कधी कधी त्याला म्हणतात की पतंजली ऋषी हे योग मार्गाचे खूप मोठे ऋषी आहेत. पाचवं जे दर्शन आहे ते कर्ममीमांसा. कर्ममीमांसा म्हणजे कर्तव्यावर खूप भर आहे त्याच्यामध्ये. कर्तव्य करायला पाहिजेत, आपले जे कर्तव्य ते करायला पाहिजेत. पण त्याच्यामध्ये कधी कधी एक चूक काय होते, की जर कर्तव्य प्रधान आपण जीवन जगत असू, कर्तव्य प्रधान माणसाला दोन मार्ग असतात. कर्तव्य प्रधान माणसाला एक मार्ग असा असतो की जर मी कर्तव्य प्रधान जीवन जगतोय आणि कर्तव्य केल्याने माझ्या जीवनातले सगळे दुःख निघून जातात, तर हे कर्तव्य ज्याने निर्माण केले तो व्यक्ती किती हुशार असेल की त्यांनी प्रत्येकाचे कर्तव्य सांगितले, आणि त्या व्यक्तीची जर मी सेवा केली तर ती किती श्रेष्ठ ठरेल. पण कर्तव्य प्रधान व्यक्ती कधी कधी कर्तव्य प्रधान त्या भावनेमध्ये इतका वाहून जातो की त्याला हे लक्षात नाही राहत, कर्तव्य देणारा व्यक्ती हा कर्तव्य पालनापेक्षा श्रेष्ठ आहे. जसं श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य. सर्व धर्मान परित्याजचा अर्थ आहे, मीच तुला तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की हे अर्जुना तू क्षत्रिय आहेस, आणि क्षत्रिय जर त्या युद्धामधून पळून गेला तर तो पळपुट्या होईल, म्हणून तो क्षत्रिय असल्या कारणाने तुझं कर्तव्य सोडू नकोस, तू युद्ध कर. आणि 18व्या अध्यायामध्ये तेच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, सर्व धर्मान परित्याज्य म्हणजे तुझे सगळे कर्तव्य सोडून फक्त माझ्या प्रसन्नतेसाठी युद्ध कर. तर जर अर्जुन तिसऱ्या अध्यायामध्ये खूपच कर्तव्य प्रधान झाले असते, तर 18व्या अध्यायामध्ये जेव्हा श्रीकृष्ण शेवटची सर्वोच्च शिकवण देत आहेत की कर्तव्य प्रधान राहणं पण कधी कधी सोडणं गरजेचं आहे, तर तेव्हा त्यांनी वाद घातला असता श्रीकृष्णांशी की मग तुम्ही एवढे 17 अध्याय मला कर्तव्य प्रधान राहायला का सांगितलं. नाही, श्रीकृष्ण ती सर्वोच्च गोष्ट सांगतात. तर म्हणून आपण कधी कधी अनुभव केला असेल, मी तर नक्कीच अनुभव केलाय, की जेव्हा कोणी कर्तव्य प्रधान जीवन जगत असतात त्यांच्यामध्ये कधी कधी त्या कर्तव्याप्रती पण आसक्ती होते, आणि कर्तव्याप्रती आसक्ती होण्या कारणाने ते कर्तव्य नियोजन करणाऱ्या किंवा कर्तव्य सांगणाऱ्या व्यक्तीप्रती आसक्त निर्माण नाही करू शकत. तर कर्ममीमांसा म्हणजे काय, तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगले फळ मिळणार, आणि कोणीही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगले फळ मिळण्यापासून थांबवू शकत नाही. मग याच्यामध्ये काय होतं, एटीएम मशीन आहे, ती बँक मॅनेजर पेक्षा जास्ती वर्चस्व घेते. एटीएम मशीन मध्ये जर आपण कार्ड टाकलं आणि काही आकडा टाकला तर ती एटीएम मशीन तुम्हाला पैसे देणारच. एटीएम मशीन पैसे देणार कशी नाही. पण एक लक्षात यायला पाहिजे की जर सगळ्यांनी दिवसभरामध्ये कॅश काढली एटीएम मशीन मधून, आणि रात्री 11 वाजता जर कोणी माणूस गेला आणि तो जर म्हणाला की कॅश नॉट अवेलेबल, तेव्हा लक्षात येतं सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत ही एटीएम मशीन वेगवेगळ्या लोकांना, कोणी 500 रुपये काढले, कोणी 50,000 रुपये काढले, सगळ्यांना दिली. पण त्या एटीएम मशीन कडून ते काम होण्यासाठी एक कोणतरी माणूस आहे जो त्या एटीएम मशीन मध्ये रात्री 12 वाजता येऊन कॅश ठेवतो. 2 लाख रुपये त्याच्यामध्ये, काही 500च्या नोटा, काही 100च्या नोटा, काही तिथे ऍडजस्ट करून ठेवतो, आणि मग सकाळपासून मग तुम्ही 500, 50,000, 25,000, 6,500 जे काढायचे ते काढू शकता. म्हणजे जो हुशार व्यक्ती आहे तो कळतो की एटीएम ही आपल्याला नेहमी मदत करते, एटीएम मशीन, पण त्या एटीएम मशीनला मला मदत करण्यासाठी एक व्यक्ती लागतो. सो कर्तव्य मला नेहमी मदत करतात, पण कर्तव्य ज्याने नियुक्त केले तो व्यक्ती नेहमी श्रेष्ठ आहे, हे कधी कधी त्याला कळत नाही. आणि म्हणून कलियुगाच्या सुरुवातीला जी एक परिस्थिती निर्माण झाली, जवळजवळ 2,500 वर्षपूर्व, 2,500 वर्षपूर्व काय परिस्थिती निर्माण झाली,
की वैदिक शास्त्रांचं पालन करणाऱ्या ब्राह्मणांनी वैदिक शास्त्रांमधले जे कर्तव्य करणारे किंवा अमुक अमुक रूढी, अमुक अमुक विधी प्रत्येकाने करायला पाहिजे, ते जे नियम होते त्यांना इतकं जास्ती वर्चस्व दिलं की त्यांनी परमेश्वराला पूजा, परमेश्वराची भक्तीपेक्षा त्याला वर्चस्व दिलं. आणि मग काय झालं, समाजामध्ये एक चूक निर्माण झाली, समाजामध्ये एक अशी चूक निर्माण झाली की लोकांनी विधी विधानांना परमेश्वराप्रती, परमेश्वरापेक्षा जास्ती प्राधान्य दिलं. आणि विधी विधानांमध्ये काही काही क्षेत्रांमध्ये, काही काही भागांमध्ये, वेदांमध्ये लिहिलं होतं की तुम्ही बळी देऊ शकता. तर ते काही विशिष्ट प्रकारच्या लोकांसाठी होतं, पण या कर्ममीमांसा मार्गातले जे ब्राह्मण लोक होते त्यांनी त्याला जास्ती प्राधान्य दिलं. आणि मग सगळीकडे मांसाहार सुरू झाला. आणि सगळीकडे जेव्हा मांसाहार सुरू झाला, एटीएमचा जेव्हा गैरवापर होऊ लागला, तेव्हा एटीएम मशीनच बंद करून टाकली, म्हणाले चोरीच नाही होणार. आणि तेव्हा तेच श्रीकृष्ण बुद्ध या रूपामध्ये आले, केशवधृत बुद्ध शरीरा. त्यांनी म्हटलं की जर वेदांमध्ये पशु हिंसा जर दिली असेल तर मी त्या वेदांना मानत नाही. तर ती बिकट परिस्थिती, ती इमर्जन्सी का झाली, कारण कर्ममीमांसा तत्ववादाला खूप महत्व दिलं. अशा प्रकारे हे 5 तत्ववाद आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे तत्ववाद आहे ते आहे वेदांत, वेदांचा अंत, सर्व ज्ञानाचा अंत. तर क्रमाक्रमाने जर आपण गेलो तर तर्कशास्त्र म्हणजे कुठलीही गोष्ट समजून घेण्याचा मार्ग काय आहे, तर ती पहिली पायरी. त्याच्यानंतर एक लक्षात येतं की प्रत्येक वस्तूचा जर घटक शेवटी अणू आणि परमाणू आहे तर काय मोठी गोष्ट आहे. आणि जर अणू आणि परमाणू आपल्याला दिसत नसेल पण वेगवेगळ्या गोष्टी अशा जर ठेवल्या असेल तर त्याच्यामध्ये काय, विचार करा ना, मांस आहे ते जेव्हा तयार करतात लोक तेव्हा खायला खूप छान वाटतं. पण ते मांस जेव्हा तयार होतं एका कत्तलखान्यामध्ये, त्या मांसाला जेव्हा लोक बघतात तेव्हा त्याला स्पर्श करायची इच्छा होत नाही. फक्त त्या मांसाला शिजवून त्याच्यामध्ये मसाले टाकून त्याला एका वेगळ्या रूपामध्ये तेव्हा ते आकर्षक वाटतं. पण जेव्हा ते रक्तबंबाळ तिथे मांस असतं तेव्हा त्यात सांख्य काय म्हणतोय, ओरिजिनल बघा त्याच्यामध्ये काय घटक आहेत, आणि त्या घटकाला जर स्मरण केलं तर त्याला हात लावायची इच्छा नाही होणार. मला अजूनही आठवतंय लहानपणी मुंबईला मासे खूप मिळतात कारण समुद्राजवळ आहे. तर एकदा आईसोबत मी जात होतो तिथे मासे जिथे मिळतात ती जागा होती, आणि त्याच्या शेजारून मी जात होतो तेव्हा इतका तिथे दुर्गंध येत होता. तर मी लहानपणी आईला विचारलं होतं की आई, आपण तर बाजाराच्या बाहेर आहे आणि बाजाराच्या बाहेर असताना जर इतका दुर्गंध येत असेल तर हे लोक त्या बाजारामध्ये प्रवेश करतायत, त्या दुर्गंधी मास्यांच्या जवळ उभे राहतायत आणि सांगतात की मला हा मासा पाहिजे, मला तो मासा पाहिजे. आणि ज्या गोष्टींचा दुर्गंध कधी येतो, आपण जर घरी डाळ बनवली आहे, भाजी बनवली आहे, सकाळी बनवली आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी ना त्याच्यावर एक थोडा फोम येतो पांढरा आणि लक्षात येतं की खराब झालं, त्याचा दुर्गंध येतो. किंवा कधी लहान मुलाने कधी काही तोंडात टाकलं पण आई म्हणते अरे ते खाऊ नको, त्याचा दुर्गंध येतो, म्हणजे ते खराब व्हायला लागलं. तर ते मासे आत्ता समुद्रातून पकडले आहेत आणि बाजारामध्ये आणले आहेत, 1 तासामध्ये मास्यांचा दुर्गंध येतो. तर ते मासे बाजारात जाऊन तिथे उभं राहणं, निवडणं, त्याला कापणं, त्याला घरी घेऊन जाणं, म्हटलं हे तर खूप मोठं दिव्य काम दिसतंय, एवढ्या दुर्गंधाला सहन करणं. तर मला अजूनही आठवतं की त्या दुर्गंधाला त्याचा वास घेऊन पण मला ते जमलं नव्हतं की हे कसं दुर्गंधी गोष्ट कसं खातायत लोक. तर सांख्य आपल्याला सांगताय काही तुम्ही जेव्हा स्वीकार करताय त्याचे घटक काय ते बघा, आणि त्या दृष्टीने या भौतिक जगाप्रती अनासक्ती निर्माण करा. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये या जगाप्रती अनासक्ती निर्माण होईल तेव्हा आपण म्हणू आता आपल्याला जीवनाला शिस्त लावायची आहे. तर तो आहे योग मार्ग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि शेवटी आहे समाधी. तर तो चौथा मार्ग झाला. आणि एकदा आपण स्वतःला शिस्त लावली तर शिस्त लावल्यानंतर मग आता आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी जे विधी विधानं दिलेत ते आपण पालन करायला पाहिजे. म्हणून त्याच्यानंतरचा जो मार्ग आहे तो आहे कर्ममीमांसा मार्ग. आणि कर्ममीमांसा मार्ग जेव्हा होतो तेव्हा एक लक्षात येतं एटीएम मशीन खूप छान चालू आहे, पण एटीएम मशीन मध्ये कोणीतरी एटीएम मशीनला चालवणारा व्यक्ती असणार. असा क्रमाक्रमाने आपण न्याय वैशेषिक सांख्य योग कर्ममीमांसा करून शेवटी वेदांत मार्गावर येतो. आणि या वेदांत मार्गावर मग एकच ऋषी आहेत. न्यायाचे आहेत गौतम ऋषी, वैशेषिकाचे आहेत कणाद ऋषी, सांख्याचे आहेत कपिल ऋषी, योगाचे आहेत पतंजली ऋषी आणि कर्ममीमांसाचे आहेत जैमिनी ऋषी. पण या सर्व दर्शनांचा एक पायरी एक पायरी एक पायरी असं करून आपण येतो वेदांत. तिथे आहेत कृष्ण द्वैपायन व्यास.
श्रीकृष्णांचे अवतार, ज्यांनी आपल्या सर्व वेदांचा सारांश दिला आणि त्यांनी मग लिहिले वेदांत सूत्र. तर त्या वेदांत सूत्राचे पण 4 भाग आहेत. पहिला भाग आहे समन्वय. समन्वय भाग म्हणजे सर्व उपनिषदांमध्ये जे ज्ञान दिलंय त्याचं समन्वय करणं. दुसरा जो भाग आहे त्याला आहे अविरोध भाग. अविरोध म्हणजे समन्वय तर केलं, पण काही काही गोष्टी समजा वाटत असतील की या उपनिषदामध्ये तसं म्हटलंय, त्या उपनिषदामध्ये तसं म्हटलंय, तर अविरोध म्हणजे हे पटवून देणं की नाही, तो विरोध विरोध नाहीये, ऍक्च्युली ते फक्त आपल्याला असं वाटतंय. तिसरा जो भाग आहे तो आहे साधना. एकदा सर्व उपनिषदांचं समन्वय झालं, सर्व उपनिषदांचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये अविरोध झाला, मग आपल्याला लक्षात येतं की आता आपल्या जीवनामध्ये आपण साधना करायला पाहिजे. तर ती साधना कशी करायची, तो तिसरा भाग आहे. आणि जेव्हा समन्वय, अविरोध आणि साधना होईल तेव्हा चौथा भाग आहे फल, फलप्राप्ती. तर फलप्राप्ती काय आहे? परमेश्वर, व्यक्ती, जे ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. तर तेव्हा मग शेवटचा जो भाग आहे तो आहे फल. फल म्हणजे श्रीकृष्णांची भक्ती. आणि एवढं पद्धतशीरपणे सिस्टमॅटिकली यांनी व्यास ऋषींनी मांडलं तरी पण, कारण ते सूत्र आहेत, तर सूत्र म्हणजे खूप संक्षिप्त आहे. काही काही जे सूत्र आहेत ते एका शब्दाचे आहेत, काही काही सूत्र आहेत ते 2 शब्दांचे आहेत. तर कधी कधी जर आपल्याला पूर्ण ओव्हरऑल जर माहिती नसेल तर आपल्याला ते 1-2 शब्द कळत नाहीत. मग व्यास ऋषींनी स्वतःच स्वतःच्या वेदांत सूत्रावर एक टीका लिहिली. त्यांच्या गुरूंनी सांगितलं, तू सर्व वेद लिहिलेस, तू महाभारत लिहिलंस आणि तू वेदांत सूत्र पण लिहिलंस, ज्याच्यामध्ये तू सगळ्यात वरची पायरी दिलीस. पण ती सगळ्यात वरची जी पायरी आहे ती ना खूप अरुंद पायरी आहे. त्याच्यावर 2 पाय पण ठेवू शकणार नाही लोक. तर त्या पायरीला ना तुला थोडस असं रुंद करायला लागेल. त्याच्यामध्ये पूर्ण जगाला आपल्याला उभं करायचंय त्या शेवटच्या पायरीवर. म्हणून तू त्या वेदांत सूत्र जे खूप संक्षिप्त लिहिलेस त्याच्यावर पण तू एक टीका लिही. आणि म्हणून स्वयं लेखकाने ज्यानेच वेदांत सूत्र लिहिले त्यांनी त्या वेदांत सूत्राला स्पष्टीकरण करण्यासाठी त्या एका पायरीला इतकं रुंद केलं की पूर्ण ब्रह्मांड त्याच्यावर येऊ शकतं. ते आहे श्रीमद भागवतम अमलम पुराणम. तर आपलं खूप मोठं सौभाग्य आहे, आपण याच्यावर चर्चा करतोय. तर अशा प्रकारे आपण आज श्लोक क्रमांक 7 बघितलं. जर कोणाला आजच्या चर्चेवर काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. हरे कृष्ण. प्रभूजी इथे म्यूट आहे हा तुमचं. हो करते. खूप छान विवेचन ऐकायला मिळालं आणि शहरदर्शन बद्दलचा प्रश्न मला कधी यायचा, त्याच्याबद्दल स्पष्टपणे आपण सांगितलं. तर एक प्रश्न होता की आपण सांगितलं की जर आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर आपली चेतना योग्य असली पाहिजे. तर दैनंदिन जीवनामध्ये काय होतं की साधकाच्या दृष्टीने अनेक प्रकारचे आघात त्या व्यक्तीच्या चेतनेवरती होत असतात. तर त्या चेतनेला योग्य दिशेने वळवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि ती चेतना ज्ञान कमीत कमी थोडंफार तरी समजून घेण्यासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये कसं आपली एक मूळ असला पाहिजे त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन. थँक्यू माताजी, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. तर ते जे मी सांगत होतो, श्री चैतन्य चरितामृतामध्ये त्याचे एक भक्त आले आणि त्यांनी ती कविता लिहिली आणि स्वरूप दामोदर गोस्वामींनी सांगितली की ही कविता तुम्ही बरोबर नाही लिहिली आहे. त्यानंतर स्वरूप दामोदर गोस्वामी त्या भक्ताला सांगतात, भागवत पडो गिया भागवत स्थाने. म्हणतात तुला श्रीमद भागवतम शिकायचं आहे ना, तर तू इकडून तिकडून शिकू नकोस, तुला नीट कळणार नाही. तू पुस्तक भागवत एका व्यक्ती भागवताच्या चरणाजवळ बसून शिक. भागवत पढो गिया, गिया म्हणजे जाऊन, भागवत स्थाने. एका व्यक्ती भागवताकडून तू पुस्तक भागवत शिकू शकतोस. तू MA आणि BA आणि PhD करून तू भागवत नाही समजू शकत. तर म्हणून पहिली गोष्ट ते, म्हणून मी ते उदाहरण दिलं की त्वाम अकिंचन गोचर या शब्दाचा अर्थ लोकांनी लावलाय अधनांचे धन मानतात, पण खरं अधनी कोण आहे आणि खरं धन काय आहे हे ज्याला कळतं, तो अंबरीश महाराजांसारखा पूर्ण पृथ्वीचा राजा असेल तरी पण तो अधनी आहे. का? कारण तो श्रीकृष्ण धन मानतो. आणि कारण ते श्रीकृष्ण धन म्हणतात म्हणून
दुर्वासा ऋषींनी जेव्हा त्यांच्यावर आक्रमण केलं तेव्हा बरोबर सुदर्शन चक्र आला. आणि सुदर्शन चक्राचा तिथून धावत जेव्हा दुर्वासा ऋषी वैकुंठामध्ये गेले आणि नारायणाला म्हणाले, अरे तुझं सुदर्शन चक्र आलं. नारायण त्याला काय म्हणतात, मी नाही पाठवलं सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र हा परमेश्वराचं अस्त्र आहे. आणि परमेश्वर म्हणतात मी तो सुदर्शन चक्र नाही पाठवला. त्याचा अर्थ काय, की सुदर्शन चक्र हा वैष्णवांची रक्षा करण्यासाठी आपल्या स्वामींची वाट नाही बघत. सुदर्शन चक्राला माहिती आहे की नारायणाच्या हृदयामध्ये काय आहे, की वैष्णवांना आपण सांभाळून ठेवलं पाहिजे, वैष्णवांची आपण काळजी घेतली पाहिजे. न विचारता सुदर्शन चक्र अंबरीश महाराजांना त्यांची प्रोटेक्शन करायला आला. तर अंबरीश महाराज पूर्ण पृथ्वीचे राजे आहेत, पण त्यांना प्रोटेक्शन करायला का आला, कारण ते अकिंचन आहेत. पूर्ण पृथ्वीचे राजे आहेत, पण हृदयामध्ये ते म्हणतात हे सगळं तर अस्थायी आहे. खरं शाश्वत धर्माचं श्रीकृष्णांचं स्मरण आहे, श्रीकृष्णांचे नाम जप आहे. सो भागवत पडो गिया भागवत स्थाने, याचा अर्थ आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला तर त्याला पिन पॉइंटेड उत्तर देतो, की जेव्हा आपण म्हणतो की योग्य चेतना आपण कशी विकसित करायची, त्यासाठी एकच उत्तर आहे की पुस्तक वाचून नाही होणार. जर आपल्याला कोणा व्यक्तीमध्ये योग्य चेतना दिसत असेल तर त्या व्यक्तीचा सत्संग करण्याविना आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. तर आपण म्हणू की प्रभूजी मी हरिनाम एक्स्ट्रा करतो, किंवा मी 64 माळा रोज करीन तर मला होईल का. पण ते 64 माळा आपण संख्यापूर्वक 64 करतोय, पण ती योग्य पद्धतीने करतोय का, निरअपराध करतोय का, ते सांगायला कोणतरी पाहिजे. की मी थोडंसं बघितलं तुम्ही हरिनाम जास्ती करताय, पण कधी कधी तुमचा तो स्पष्ट उच्चारण होत नाहीये, किंवा ही एक त्याच्यामध्ये एक तुम्ही बदल करू शकता, व्हॉट एव्हर. जर आपण म्हटलं की प्रभूजी श्रीकृष्ण हे भागवतापासून अभिन्न आहे, तर मी भागवताचं वाचन करीन. तर जसं मी सांगितलं, पण ती योग्य चेतना पाहिजे. तर म्हणून श्रीकृष्णांनी काय करून ठेवलंय, श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचं आणि भागवताचं गुह्य ज्ञान सगळ्यांना देऊन टाकलंय, पण त्याच्यामध्ये एक पासवर्ड टाकलाय. आणि त्या पासवर्डची जी पासवर्ड आहे, किंवा त्या कुलपाची जी चावी आहे, ती आपल्या शुद्ध भक्तांना दिली आहे. तर शुद्ध भक्तांविना आपण भागवत समजू शकणार नाही, शुद्ध भक्तांविना आपण हरिनाम करू शकत नाही. आणि म्हणून सत्संग 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 सत्संग. किती वेळा आपण ऐकतो, एकत्र येऊन नाम जप केला पाहिजे, एकत्र येऊन आपण भागवत वाचायला पाहिजे, एकत्र येऊन आपण यात्रेला जायला पाहिजे, एकत्र येऊन आपण हरिनाम संकीर्तन करायला पाहिजे, एकत्र येऊन आपण प्रसाद घ्यायला पाहिजे. एकट्यामध्ये आपल्या सर्वांमध्ये उणीव आहेत, म्हणून तर आपण म्हणतोय की एकत्र यायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे. तर कमीत कमी शनिवारचा सत्संग कार्यक्रम, रविवारचा सकाळचा भागवतम क्लास, आणि शनिवारच्या सत्संग कार्यक्रमानंतर जे नाम संकीर्तन होतं त्याच्यामध्ये आपण एकत्र येऊन एकमेकांचे हात धरून, फक्त जे प्रसादम सर्विंगला चालले ते जातील, आणि जे नवीन लोक आले ज्यांना हरिनाम संकीर्तनाचं महत्व नाही, जे असे असे वाट चुकून प्रसादाला निघून जातात, त्या मोजक्या लोकांना सोडून ऍक्च्युली आपण जे सगळे भक्त लोक आहेत आपण तिथे नाम संकीर्तन करायला पाहिजे. म्हणून जेव्हापर्यंत आपण प्रामाणिक भक्तांचा संग नाही करत, आणि संग करणं म्हणजे फक्त हाताला स्पर्श करणे नाही, किंवा त्याच्या शेजारी बसणे नाही. सत्संग म्हणजे विचारांचा सत्संग. तर जर आपल्या डोळ्यांसमोर कोणी एक भक्त असेल ज्याच्यामध्ये आपल्याला ती योग्य चेतना जी आपण ऐकतो, प्रभुपादांकडून ऐकतोय, गुरु महाराजांकडून ऐकतोय, ती योग्य चेतना जर आपल्याला कोणाच्या वागणुकीत दिसत असेल तर त्या व्यक्तीला धरायला पाहिजे. त्या व्यक्तीला जर आपण गमावून बसलो, मग आपल्याला अयोग्य चेतनेने तर श्रवण चालूच आहे. आणि जसं मी म्हटलं, पूर्ण युट्यूब भरलेलं आहे, किती तुम्हाला करोडो करोडो लेक्चर्स आहेत आणि सगळं काही तिथे दिलेलं आहे. पण आपल्याला हा नेहमीनं शोध घेतला पाहिजे की जे मी ऐकलंय, जे मी वाचलंय, तशा प्रकारे चेतना किंवा त्याच्याशी हं, अ, त्या दिशेमध्ये असलेली चेतना कोणाची आहे का, आणि त्या व्यक्तीच्या सत्संगाविना आपल्याकडे पर्याय नाहीये. देर इज नो अदर वे. सो प्रामाणिक भक्त, प्रामाणिक भक्त, प्रामाणिक भक्त, प्रामाणिक भक्तांचा सत्संग, प्रामाणिक भक्तांचा सत्संग, प्रामाणिक भक्तांचा सत्संग. एटीएम मशीन ही चालत राहणार, पण एटीएम मशीन मधून पैसे मिळतात. एटीएम मशीन जो चालवतो व्यक्ती त्याला जर आपण प्रसन्न केलं तर तो आपल्याला रात्री 12:30ला 12ला पण जेव्हा कॅश नसेल त्या एटीएम मशीन मधून तो देऊ शकतो. तर दैनंदिन जीवनामध्ये पण तुम्ही एक प्रश्न विचारला. सो बेसिकली माझी जी एक व्यक्ती शोधायला लागेल, व्यक्ती भागवताकडून आपण भागवत शिकू शकतो, आणि योग्य चेतना असणाऱ्या व्यक्तींकडून आपण भागवत शिकू शकतो किंवा भगवद्गीता ऐकू शकतो. आणि दैनंदिन जीवनामध्ये काय करायचं माहितीये, दैनंदिन जीवनामध्ये
समजा आपण जिथे राहतोय आपल्या जवळपास समजा योग्य चेतनेचे व्यक्ती जास्ती नसतील, म्हणजे प्रवास करून 20 किलोमीटर दूर कोणतरी एक भक्त आहेत जे प्रामाणिक चेतनेचे, तर काय करायला पाहिजे, आपण कमीत कमी प्रभुपादांचे प्रवचन ऐकायला पाहिजेत. आपण ज्यांनी पूर्ण पृथ्वीच्या वाळवंटामध्ये, भक्तीच्या वाळवंटामध्ये त्यांनी तुळशीचं वन लावलं, पूर्ण वन, एक झाड नाही लावलं, 2 कुंड्या नाही लावल्या, वन केलं. 108 मंदिरं एका व्यक्तीने सुरू केले, त्यांच्याकडे तो अधिकार आहे. म्हणून आपण रेग्युलरली श्रील प्रभुपादांच्या वाणीला कानामध्ये स्पर्श करायला पाहिजे. आणि आपले जे कोणी दीक्षागुरू आहेत त्यांची वाणी आपण रेग्युलरली ऐकायला पाहिजे. हे 2 सुवर्ण साधन आपल्याला इस्कॉनच्या भक्तांनी उपलब्ध करून दिले. प्रभुपादांचे सगळे लेक्चर रेकॉर्डेड. हिंदीमध्ये किती लेक्चर आहेत प्रभुपादांचे, तर आपण जर प्रभुपादांची वाणी ऐकली तर एक शुद्ध भक्ताची वाणी आजही आपल्याला मिळते. आपण म्हणू शकत नाही की 1979 मध्ये प्रभुपाद गेले तर मला संघ नाही झाला, अजूनही वाणी संघ आहे. आणि आपले जे दीक्षागुरू आहेत त्या दीक्षागुरूंचा आपण वाणी संघ आपण घ्यायला पाहिजे. तर जेव्हापर्यंत प्रभुपादांचे लेक्चर्स आहेत आणि आपल्या गुरु महाराजांचे लेक्चर्स आहेत तेव्हापर्यंत आपल्याला खूप मोठी एक आशा आहे. तर कमीत कमी अगदी कोणी खूप सुपर बिझी असेल तर कमीत कमी आंघोळ करताना, सकाळी उठतो आपण जेव्हा दात घासतो तेव्हा त्या पूर्ण स्वच्छ जेव्हा करतो आपण शरीराला, त्याला अर्धा तास लागतो. जस्ट उठल्या उठल्या समजा ते एक लेक्चर लावलं आपण की गुरु महाराज काय म्हणतायत, तर त्या वाणीने रोज सकाळी जेव्हा आपल्या मनाची पाटी कोरी आहे आपण प्रामाणिकपणे ते ऐकू आणि त्या मनाच्या कोऱ्या पाटीवर काही अक्षर, काही शब्द, काही वाक्य लिहिले जातील आणि ते एका शुद्ध भक्ताचे वाक्य आहेत. सो जरी आपल्या शहरामध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये जर एकदम शुद्ध भक्त आपल्याला दिसत नसतील तरी पण मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या उपयोगाने आपण शुद्ध भक्तांचा सत्संग दररोज करू शकतो. तर आपण ही सुवर्ण संधी करायला पाहिजे. पण नाहीये, पर्याय नाहीये. श्रीकृष्णांचं मत असं आहे की माझ्या शुद्ध भक्तांद्वारेच मी प्रकट होईन. आणि या व्यतिरिक्त जेव्हा केव्हा आपल्याला कोणी शुद्ध भक्त, कोणी समजा कोणी वरिष्ठ भक्त कधी वर्षातून एकदा आपल्याला प्रवचन द्यायला येतात, जन्माष्टमीच्या दिवशी, गौर पौर्णिमेच्या दिवशी, तर त्यांचा सत्संग पण आपण केला पाहिजे. जेव्हा असे काही विशेष कोणी प्रवासी भक्त येतात, गेस्ट लेक्चरर, गेस्ट स्पीकर येतात, तर ऍक्च्युली आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की वर्षातून एकदा, वर्षातून दोनदा कधी कोणी येत असतील तर आपण त्यावेळेस जी श्रवणाची संधी आहे ती खरंच आतुरतेने करायला पाहिजे. तर म्हणून आजही संधी उपलब्ध आहे, फक्त आपण त्याला किती आतुरतेने घेतोय, आपण त्याला किती ग्रहण करतोय हे आहे. हरे कृष्ण. म्यूट आहे त्याच्यामुळे तुमचा आवाज मला ऐकू येत नाहीये. बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम आहे, मला तर काही ऐकू नाही आलं. ठीक आहे, आपण इथे थांबूया. जय श्रीमद भागवत महापुराण की जय, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.